नमस्कार. तुम्ही सकाळपासून बसलेले आहात. आम्ही आतमधून पाहत होतो की इतकं तन्मयतेने तल्लीनतेने तुम्ही सगळेजण ऐकत होता. स्वामी विवेकानंद म्हटले की मला 100 तरुण द्या, मी जग बदलून दाखवेल, देश बदलून दाखवेल. आणि जेव्हा आम्हाला कळालं की इथे 100 तरुण ऑलरेडी आहेत, तर ती संधी आम्हाला सोडा वाटली नाही. त्यामुळे मी आज इथे आहे. खरं तर तुम्ही प्रत्येक जण वेगवेगळ्या जिल्ह्यातून आहात, वेगवेगळ्या विषयामध्ये अभ्यास करत आहात. सामाजिक आर्थिक राजकारणांची सगळ्यांचा अभ्यास तुमचा आहे. त्यामुळे मित्र म्हणून आपण एकमेकांशी संवाद साधूया. मी मार्गदर्शन करण्या एवढा मोठा नाही, वयाने नाही आणि ज्ञानाने नाही. त्यामुळे मित्र म्हणून आज आपण इथे छान एकमेकांशी बोलूया. माझा प्रवास, आम्ही नेमकं काय करतो, त्याच्यातून पुढे नेमकं अजून काय करायला पाहिजे, एकमेकांशी बोलत बोलत आपण तो पुढे घेऊन जाऊया. माझा मूळचा, जसा सरांनी परिचय करून दिला, मी मूळचा परभणी जिल्ह्याचा आहे. आत्महत्याग्रस्त शेतकरी, ऊसतोड कामगार, शेतमजूर, दुष्काळग्रस्त पट्टा, अशा सगळं जे चित्र मराठवाडा विदर्भाचं तुम्ही ऐकता, तशा वातावरणामध्ये माझं लहानपण बालपण गेलं. कॉलेज माझं मास्टर्स झालं कम्प्युटरमध्ये आणि पुढचं काही शिक्षण हैदराबादला झालं. सगळ्यांच्या मनामध्ये जसे विचार असतात की आपल्याला काहीतरी मोठं बनायचंय, काहीतरी अचीव करायचंय, स्वतःची गाडी पाहिजे, स्वतःचा बंगला पाहिजे, चांगली बायको पाहिजे, बँक बॅलन्स पाहिजे, 5 आकडी पगाराची नोकरी पाहिजे, असे लहानपणापासून आम्ही स्वप्न पाहिले. पण नियतीला काय वेगळं मान्य होतं. आणि माझं मास्टर्स कंप्लीट झाल्यानंतर मी पुण्यामध्ये आलो 2012 मध्ये आणि IT मध्ये जॉबला लागलो. विप्रोमध्ये वयाच्या दुप्पट पगार झाली, सगळं चांगलं सुरू झालं. पण पाठीमागे जेव्हा बालपणाकडे पाहिलं, कॉलेज लाईफमध्ये पाहिलं, माझी खूप गरिबीमधून आम्ही बरी निघालो. 11वी 12वी पासून काम करत करत सुरुवात केली. ट्रकवरती काम करायचं, गॅरेजवरती काम करायचं. घरची खूप गरिबी होती. आई वडील दोघेही दुष्काळग्रस्त भागामध्ये शेतकरी होते. 5-6 एकर जमीन होती. पण शेतीमध्ये जनरली काही पिकायचं नाही. कधी कधी दुष्काळ असायचा, कधी कधी ओला दुष्काळ असायचा. आलेलं पीक सगळं निघून जायचं. आणि मग घरून 300 रुपये मिळायचे. त्या 300 रुपयामध्ये पूर्ण महिना काढायचा. मग तो महिना पुरायचा नाही तर मग काम करायचं. आणि मग काम करत असताना बऱ्याच लोकांनी मदती केल्या, चांगले मित्र मिळाले. समाजामध्ये खूप साऱ्या वाईट गोष्टी असतात, पण चांगले माणसंही असतात. आणि कोणीतरी असं म्हटलेलं आहे की वर्ल्ड इज फुल ऑफ नाईस पीपल, इफ यू कॅन फाइंड वन, बी वन. आपण आपल्यापासून बदलाची सुरुवात करायला पाहिजे. बी द चेंज दॅट यू वॉन्ट टू सी इन द वर्ल्ड. आणि मग मी माझ्या मनाला असा विचार केला की बाबा, आपल्याला इतक्या लोकांनी जर मदत केली आहे तर आपण आपल्या परीने इतरांना मदत करायला पाहिजे. आणि मग पहिल्या पगारीपासून सुरुवात केली की एक दर महिन्याला 10% साईडला काढून ठेवायचे आणि मुलांच्या शिक्षणासाठी मदत करायची. 2012 पासून प्रवास सुरू झाला. काही महिने केल्यानंतर असं वाटलं की नुसते पैसे देऊन प्रॉब्लेम सॉल्व्ह होत नाहीत, आपण वेळ पण द्यायला पाहिजे. कॉलेजमध्ये असताना स्वामी विवेकानंद, बाबा आमटे यांचं वाचन झालं. थोडीशी कविता लिहायची आवड निर्माण झाली. आणि मग शनिवारी रविवारी वेळ द्यायला लागलो. मग वेळ देत असताना ग्राउंड लेवलला जेव्हा जायचं, मुलांना झोपडपट्टीमध्ये म्हणा किंवा कुठेतरी रुरल भागामध्ये म्हणा मुलांना शिकवायला जायचं. बऱ्याच ग्रामीण भागातल्या किंवा वस्तीवरच्या समस्या वेगळ्या असायच्या. TV मध्ये, पेपरमध्ये आपण वेगळं असतो, पण जेव्हा ग्राउंड लेवलला जातो तेव्हा समस्या फार भीषण दिसतात. आणि मग तिथे कुठेतरी मनाला जास्त झळ पोहोचली की आपण खरंच आनंदी आहोत का, आपण खरंच खुश आहोत का, जे आज आपल्याला मिळाले त्याच्यामध्ये खरंच आपल्याला हेच पाहिजे होतं का. मग तेव्हा असं वाटायचं की नाही कुठेतरी काहीतरी हरवत चाललंय. त्याच पिरियडमध्ये 2013, 14, 15 मध्ये मराठवाडा विदर्भात खूप दुष्काळ पडला होता. मोठा दुष्काळ तो होता. आणि त्या दुष्काळामध्ये बऱ्याच शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या, बऱ्याच शेतकऱ्यांनी गावं सोडले. माझ्या गावातही ती समस्या निर्माण झाली. आजूबाजूचे शेतकरी गाव सोडत होते की दुष्काळामुळे पोट भरता येत नाही, मजुरांना पोट भरता येत नाही, कुठेतरी पुण्या मुंबईला यायचे, पोट भरायचे. आणि त्या पिरियडमध्ये मी गावी गेलो. लग्न झालेलं नव्हतं, 25 वर्ष वय होतं. गावावरून वापस येत असताना मी त्यांना म्हटलं, तुम्ही गाव सोडताय पण ह्या मुलांच्या शिक्षणाचं तुम्ही काय करणार. ते म्हटले, साहेब हा शिकून का कलेक्टर थोडी होणार आहे.
आता पोटापाण्याचे प्रश्न इतके मोठे झालेत की 4 पैसे कमवायचे, पोट भरायचंय. आणि मग तेव्हा मनाला असं वाटलं की हा शिकून खरंच कलेक्टर होणार आहे का? आणि नाही झाला तर कोणाला फरक पडणार? कोणालाच फरक नाही पडणार. आणि मग लहानपणापासून आपण एक शपथ घेतो की भारत माझा देश आहे, सारे भारतीय माझे बांधव आहेत, माझ्या देशावर माझं प्रेम आहे. पण देश कुठे आहे? फक्त नकाशावरती. जेव्हा ग्रामीण भागातल्या किंवा आजूबाजूच्या लोकांच्या समस्या आपल्याला कळतात, त्या समस्या सोडवण्यासाठी पुढं कोण यायचं? आणि मग तिथून सुरुवात झाली की मी नाही तर कोण, आज नाही तर कधी. आपण ह्या भागातून आलो, त्या समाजातून उभे राहिलो, त्या समाजाने आपल्याला भरपूर गोष्टी दिल्या. आज आपल्याला चांगली पगाराची नोकरी आहे, उत्तम सगळं चाललंय. पण 25 वर्षानंतर आपलं आयुष्य अजून खूप सुंदर झालेलं असेल. कदाचित आपण फॉरेनला जाऊन येऊ, बाकी काहीतरी गोष्टी करू, पण गावी गेल्यानंतर चित्र जशाला तसंच असेल. आणि मग आपण परत एसी मध्ये बसून चर्चा करणार की काहीतरी चुकतंय, कोणीतरी बदलायला पाहिजे, काहीतरी व्हायला पाहिजे. म्हटलं असं नाही व्हायला पाहिजे. ईश्वरानं आपल्याला 24 तास दिलेत, जर ते आपण वसूल करून नाही घेतले तर ते वाया जातील आणि दिवस परत कधीच उगवणार नाही. तसंच आयुष्यही एकदाच दिले, ते जर वसूल करून नाही घेतलं तेही असंच वाया जाईल. आणि मग मटेरियलिस्टिक जी लाईफ आहे, प्रत्येक जण गाडी कमवतो, बंगला कमवतो, बाकी गोष्टी कमवतो, आणि मग तिथं सगळेजण अडकून पडतात. लहानपणापासून माझं बालपण सगळं वारकरी कुटुंबात गेलं, त्यामुळे ज्ञानेश्वरी, भगवद्गीता हे वाचत वाचत मी मोठा झालो. आणि मग भगवद्गीतेमध्ये सांगितलेले की सर्वस्य चाहम हृदि सन्निविष्टो, मी प्रत्येकाच्या हृदयात वास करतो. आणि जर ईश्वर प्रत्येकाच्या हृदयात वास करतो तर मग इतरांचे दुःख आपल्याला का कळत नाहीये? आणि जर आपण मदत करू शकत असलो तरी जर आपण पुढाकार घेत नाहीये तर मग आपल्या जगण्याला खरंच अर्थ आहे का? शेवटी कधी ना कधी कोणाला तरी मरायचंय आणि प्रत्येक जण काही ना काहीतरी सोडून देतो. खूप काही जण पैसा कमवतात, खूप काही जण गाडी बंगले कमवतील, बाकीचं खूप मोठं नाव कमवतील, पण सगळं इथं सोडून जायचं. मग आपल्याला हेच करायचं का? तर नाही. मग अशी कोणती गोष्ट आहे की जी मरण्या अगोदर आपल्याला करायची? तर आपल्याला आपलं आयुष्य वसूल करून घ्यायचंय, चांगलं काहीतरी जगायचंय आणि इतरांसाठी जगायचं. व्याय विचारामधून मग स्नेहवनची सुरुवात झाली. 2015 मध्ये गावावरून पुण्यामध्ये आलो आणि तेव्हा ठरवलं की आपल्या पगारातून आज काय शक्य होतंय. कोणीतरी येईल, जग बदलेल, काहीतरी होईल हे सोडून देण्यापेक्षा आज आपण काय करू शकतो त्याच्यामध्ये काम करायचं. 2015 मध्ये लग्ना अगोदर पहिल्या वर्षी 18 मुलांची जबाबदारी घेतली. पुण्यामध्ये 10x10च्या 2 रूम भाड्याने घेतल्या आणि मग तिथे काम चालू झालं. आई वडील अगोदर म्हटले हा का वायाच गेला, म्हटले इतकं शिकवलं, म्हटले आता काहीतरी चांगलं लग्न करायचं, बाकीच्या गोष्टी करायच्या. पण मी म्हटलं की कोणीतरी जळाल्याशिवाय कोणाला प्रकाश मिळत नाही. प्रत्येकाला वाटतं भगतसिंग खूप मोठे होऊन गेले, शिवाजी महाराज खूप मोठे होऊन गेले, पण ते जर झिजले नसते तर आज आपल्याला हे ज्या सगळं जे चांगल्या गोष्टी पाहायला मिळतात त्या मिळाल्या नसतात. त्यामुळे मग कोणीतरी सुरुवात करायला पाहिजे. बाकी समाजातले खूप चांगले माणसं असतात जे आपल्याला मदत करतात. आणि मग तिथून सुरुवात झाली. पहिल्या वर्षी 18 मुलांची जबाबदारी घेतली. रोज रात्री जॉबला जायचं आणि दिवसभर सगळं हे करायचं. तेव्हा मी एम्फॅसिस नावाच्या कंपनीमध्ये होतो, IT मध्ये. 50च्या वरच चांगली पगार होती. पण मग 1 तारखेला पगार झाली की किराणा भरायचा, 1 तारखेला पगार झाली की मुलांसाठी दूध आणायचं, बाकीच्या गोष्टी करायच्या, हे करायचं ते करायचं. फक्त एकच ध्येय होतं की जे ग्रामीण भागामधले मुलं आहेत, आत्महत्या केलेले शेतकरी, ऊसतोड कामगार, शेतमजूर, ह्यांच्या मुलांना चांगलं शिकवायचंय, यांना स्वतःच्या पायावर उभं करायचंय. जे कष्ट आपल्याला आले ते यांना नाही भोगू द्यायचे. आणि आपल्याला बाकी काही नाही पाहिजे. कोणी माझे सत्कार करावं का कोणी मला मोठं म्हणावं, मला काही घेणं नाही त्याच्याशी. मला फक्त ह्या कामातून आनंद मिळतो ना, तर तो आनंद शोधण्यासाठी हा प्रवास आमचा सुरू झाला. लग्नाच्या अगोदर 8-9 महिने मी नाईट शिफ्ट करत ह्या सगळ्या गोष्टी केल्या. आणि मग लग्नाचा विषय घरात निघाला की आता लग्न करायचंय. लग्ना अगोदर आम्हाला 18 मुलं झालेली होती, त्यामुळे कोणती मुलगी स्वीकारेल हा फार मोठा प्रश्न होता. आणि आई वडिलांना चिंता होती की हा लग्न करेलच का नाही करेल. पण मी म्हटलं की आपण जर एखाद्या मुलीला म्हटलं की मी सॉफ्टवेअर इंजिनियर आहे, तर तिचे स्वप्न वेगळे असतील, तिची बघण्याचा दृष्टिकोन वेगळा असेल. तर आपण लग्न अगोदरच काय ते एक निवडायचं. एक तर आपण मुलांसाठीच काम करायचं आयुष्यभर, किंवा मग आपण आपला कम्फर्ट झोन निवडायचा. आणि मी नोकरी सोडायचा निर्णय घेतला. तो निर्णय फार अवघड होता. माझी आई दुसऱ्याचे जुने ब्लाऊज घालायची, वडील जुने दुसऱ्याचे कपडे घालायचे आणि 10-20 रुपये जमा करू त्यांनी मला शिकवलं होतं. आणि आत्ता कुठं त्यांच्या आयुष्यासाठी चांगला काळ येणार होता, माझ्या आयुष्याचा चांगला काळ आला होता. आणि मग त्या टर्निंग पॉइंटला एक निर्णय घ्यायचा होता की नेमकं काय करायचं आपल्याला. आणि मी ठरवलं की आपण आपला आनंद शोधायचा, आपल्याला नेमकं काय वाटतंय ते आपण करायचं.
शेवटी तुम्हाला 10 लाख रुपये जरी पगार असेल आणि त्या कामामध्ये जर तुमचा रस नसेल तर तुम्ही घाण्याचा बैल होऊन बसता आणि मग काही काळानंतर ऑटोमॅटिक तुम्ही म्हातारे होऊन बसता. मनाने, विचाराने, वयानं तर तुम्ही आधीच झालेले असता. मग तेव्हा असं वाटलं की आपण तसं नाही करायचं, आपल्याला जे वाटतं ते आपण करायचं आणि आजच करायचं, उद्या काय होईल माहीत नाही. आणि मग मी नोकरी सोडायचा निर्णय घेतला. ऑगस्ट 2016 मध्ये मी नोकरी सोडली. सुरुवातीला बऱ्याच जणांनी वेड्यात काढलं. आपल्याकडे कसं असतं की काहीतरी एखादी नवीन गोष्ट कोणी सुरुवात केली की पहिले म्हणजे जवळचे वेड्यात काढतात. काय करतोय हा, याला काही कळतं का नाही. नक्की आमच्या गावापर्यंत असं झालं की याला कोणीतरी भानामती केली म्हणून, म्हणजे फार जवळचे गावातले आजी आमच्या म्हणल्या याला नक्की कोणीतरी करणी केली म्हटले. अशी चांगली पगाराची नोकरी कोणी सोडणार नाही. आणि काय घेणं देणं कोणाचे लेकरं सांभाळायला आणि कोणाला शिकवायला. त्यात आमचा परभणी जिल्हा म्हणजे अशा विचारामध्ये तर कोणी पडतच नव्हतं. आणि ती सुरुवात आपण करायची आणि कुठेतरी बदल घडवण्यासाठी सुरुवात व्हायचं. पण माझ्या मनाला एक वैयक्तिकरित्या असं वाटायचं की आजूबाजूला खूप अंधकार पसरलाय, खूप वाईट गोष्टी घडतायत. प्रत्येक जण वेगवेगळ्या विचारांनी चालतोय. पण कसं जगायचं, आपलं वैयक्तिक आयुष्य कसं असायला पाहिजे हे आपण आपलं ठरवायला पाहिजे. बाकीच्यांच्या दावणीला आपला आनंद नसावा, बाकीच्यांच्या दावणीला आपले विचार नसावे. आणि मग जग काय म्हणतं याच्याशी मला काय घेणं देणं नाही झालं. आणि अंधकार किती असला तरी एक छोटासा दिवा जळायला, एक छोटासा दिवा पेटवायला कोण मनाई केली. आणि मग तिथून सुरुवात झाली. 8-9 महिने नाईट शिफ्ट करत करत सगळ्या गोष्टी केल्या, नोकरी सोडून दिली. मग मुलगी पाहायचा कार्यक्रम चालू झाला. आता इथं आमच्या बऱ्याच ताई बसलेल्या आहेत. दिवाळीच्या 15 दिवस आमच्या मुलांना सुट्ट्या होत्या आणि त्या 15 दिवसामध्ये मुलगी पाहायची होती, लग्न करायचं होतं आणि वापस यायचं होतं. जे लोक आमच्याकडे हुंडा पद्धती खूप आहेत, जे लोक अगोदर म्हणायचे तुम्हाला 10 लाख रुपये हुंडा देऊ, आमची मुलगी करा, त्या लोकांनी फोनच बंद केले कारण की यांना नोकरी सोडून दिली. मग आता हा याच्याच पोटा पाण्याचा प्रश्न आहे तर हा आमची मुलगी कशी सांभाळणार. आणि मग आम्ही तेव्हा म्हटलं की आपल्याला हुंडा घ्यायचा नाही, साध्या घरच्या मुलीशी लग्न करायचंय, जिला हा प्रवास माहीत असेल आणि जे आपल्याला आयुष्यभर ह्या कामामध्ये साथ देईल. तरी पण खेड्यापाड्यामध्ये गरीबाच्या घरच्या मुलीलाही हा प्रश्न होता की हा कसे काय करतोय, हा 18 मुलं सांभाळतोय, हा कुठलं काय करतोय, याला गव्हर्नमेंटचं अनुदान आहे का. मी म्हणलं आम्ही गव्हर्नमेंटचं अनुदान घेत नाही, आम्ही गव्हर्नमेंटच्या अनुदानासाठी काम करत नाही, तर आमचा आनंद शोधण्यासाठी आम्ही काम करतो. तर आयुष्यभर कोणतीही तक्रार करायची नाही, ह्या अटीवर लग्न करावं लागेल. जे आहे जसं आहे त्याच्यामध्ये ऍडजस्ट व्हायचं, मुलांसोबत राहायचं, मुलांसोबत खायचं आणि आई होऊन मुलांचा स्वयंपाक करायचा 20 लोकांचा. बऱ्याच जणांनी फोन बंद केले. मग आम्ही ठरलो की आधी मुलीला फोनवर विचारायचं की लग्न करणार आहेत, अशा अशा अटी आहेत, आम्ही पाहायला यावं का. मग बऱ्याच जणांनी नाही म्हटलं. मग एक जण हो म्हटली की तुम्ही या पाहायला. तिचं नाव अर्चना होतं. तेव्हा तिचं 2nd इयर 1st इयर चालू होतं आणि तिचं वय 20 वर्ष होतं, माझं वय 25 वर्ष होतं. तिला पाहायला गेल्यानंतर सोमवारी मी तिला पाहायला गेलो. तिला सांगितलं की आयुष्यभर कोणती तक्रार करायची नाही, ह्या अटीवर लग्न करावं लागेल. पुढे किती संकट आहेत मला माहित नाही, किती लोकांसाठी काम करावं लागेल, काय असेल माहित नाही, सामाजिक काम काय असतं आमच्या बाप जन्मात कोणालाही त्याची व्याख्या माहित नव्हती. फक्त काहीतरी चांगलं करायचं हा एक विचार मनामध्ये घेऊन आम्ही चालत होतो. तिनं ते मान्य केलं की तुम्ही जे म्हणाल ते मी करायला तयार आहे, तुमच्या सोबत मी उभे राहील. आणि मग तिथून आमचा प्रवास परत सुरू झाला. सोमवारी मुलगी पाहिली, शुक्रवारी लग्न झालं. आता सुरुवात म्हणणं फार चांगलं होतं. शुक्रवारी लग्न झालं, 3 दिवसामध्ये आम्ही परत स्नेहवनमध्ये आलो. आता स्नेहवन म्हणजे आमचं फार काही मोठा पसारा नव्हता. 10x10च्या 2 रूम मध्ये संसार चालायचा. इथं सुरू झालं की इथं संपलं. मग तिथे 25 मुलं झोपायची, एका रूम मध्ये 16 मुलं झोपायची. आणि तिथे हे आल्यानंतर पहिल्यांदा तर ती कावरी बावरी झाली की आता कसं करायचं. बरं स्वयंपाक येत नव्हता, मग आमच्या मुलांनी तिला स्वयंपाक शिकवला. आणि मग तिथून परत सगळ्या जवळपास 30 लोकांचा स्वयंपाक ती एकटी बनवायची. असे काही महिने निघून गेले. आणि मग नुसतं खाऊपिऊ घालणं हा आमचा उद्देश नव्हता, तर मुलं चांगले नागरिक म्हणून ते घडले पाहिजे, स्वतःच्या पायावर ते उभे राहिले पाहिजे. प्रत्येकाकडे चांगले विचार असतात, प्रत्येक जण ज्ञानी असतो, पण ते ज्ञान जोपर्यंत कृतीमध्ये येत नाही तोपर्यंत ते हातपाय असून पॅरालिसिस झाल्यासारखे असतात, त्याचा काही उपयोग होत नाही. मग आम्ही ठरवलं की आपल्या मुलांना आपण नेमकं कसं घडवायचंय, आपण नेमकं मॉडेल काय तयार करायचंय. नुसतंच फक्त खेड्यापाड्यामधून गरीबाचे मुलं आणणं आणि काहीतरी आश्रम चालवणं असं काही करायचंय का, तर नाही. तर त्याच्यामधून सोशल लीडर्स तयार झाले पाहिजे. पुढे या मुलांनी त्याग सेवा समर्पणाच्या माध्यमातून आपल्या गावासाठी आपल्या समाजासाठी काम करावं. जसं आज तुम्ही प्रत्येक क्षेत्रामध्ये काही ना काहीतरी करतायत, तसा प्रवास आमचा सुरू झाला. 2017 मध्ये
आजूबाजूला काही भीक मागणाऱ्या भंगार जमा करणाऱ्या लोकांच्या वस्त्या होत्या. आमच्या मुलांनी आम्ही त्यांच्यासाठी काम चालू केलं. 2018 मध्ये 52 मुलांची जबाबदारी आमच्याकडे झाली. 2019 मध्ये 80 मुलांची जबाबदारी आमच्याकडे झाली. 2020 मध्ये 100 मुलांची जबाबदारी आमच्याकडे झाली. 2021 मध्ये आम्ही आता 180 मुलांची जबाबदारी घेत आहोत. आता माझं वय 31 वर्ष आहे. बायकोचं वय 25 वर्ष आहे. केस पांढरे होते म्हणून येता डाय करून आलो, कारण की कोणाला विश्वास बसत नाही म्हणून. विनोदाचा भाग झाला. पण मग काय करायला पाहिजे? तर तुम्ही आज सगळेजण इथे मुद्दाम बसले आहात. वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये तुम्ही शिकत आहात. पुढे तुम्हाला अजून समाजाचं नेतृत्व करायचं आहे. वेगवेगळ्या क्षेत्रात तुम्हाला काम करायचं आहे. तर माणूस म्हणून आपण स्वतःच्या मनाची जडणघडण कशी करतो, माणूस म्हणून आपलं चारित्र्य संपन्नता आपण कशी वाढवतो, या गोष्टीवर आम्ही स्नेहवनमध्ये काम चालू केलं. 2015 मध्ये काम चालू झालं. आज जवळपास 6 वर्ष झाले. त्याच्यानंतरचा प्रवास मी आता तुम्हाला सांगतो. वेळेचं बंधन सांगून द्या बरं का, कारण की ही जुनी चिठ्ठी कोणाच तरी आहे की सर आपला वेळ संपत आलाय. मी पहिल्यांदाच वाचलं म्हणलं आताच सुरुवात झाली, हे असं कसं काय झालं आहे की नाही. तर त्यामुळे वेळेचं बंधन मला सांगा कोणीतरी. हा आता ती परत एकच चिठ्ठी माझ्या समोर दिसेल की काय करायचं आता. हा आणि मग 2015 पासून 2018 पर्यंत आम्ही भोसरीच्या त्या 10x10च्या 2 रूम मध्ये स्नेहवनची सुरुवात केली. तिथे चालवलं जवळपास 3.5 वर्ष. पण असं कोणीतरी म्हणतं ना की जेव्हा आपल्या मनामध्ये चांगले विचार असतात, कुठेतरी आपण एखाद्या गोष्टीसाठी झपाटल्यासारखं त्याच्या मागे लागतो, मग सगळा निसर्ग असेल, समाज असेल, समाजातले चांगले माणसं असतील, ते सगळेजण तुम्हाला मदत करण्यासाठी पुढे येतात. हा माझा वैयक्तिक अनुभव आहे म्हणून तुम्हाला सांगतो. 2017 मध्ये बायकोचं एकदा मिसकरेज झालं कामाच्या लोडमुळे. 30-40 लोकांचा स्वयंपाक ती एकटी बनवायची. बरं असं नव्हतं की आमच्यावर कोणीतरी लादलंय म्हणून. कोणीच म्हणून गेलं तुम्ही स्वयंपाक करा आणि तुम्ही खाऊ घाला आणि तुम्ही लेकरं सांभाळा. हे आम्हाला वाटायचं की आपण हे करायला पाहिजे. 2017 मध्ये मी तिला म्हटलं की आपण 18-20 मुलं सांभाळतोय म्हणजे काहीच करत नाही, अजून खूप जास्त काम करायला पाहिजे. खूप अडचणी दिसतात मुलांच्या. खूप सारे मुलं असे आहेत की अजून ज्यांना शिक्षण मिळत नाही. तर तू किती लोकांचा स्वयंपाक बनवशील? ती म्हटली तुम्ही जेवढे सांभाळाल तेवढे स्वयंपाक मी बनवते. आणि मग एका रूम मध्ये आम्ही किती जण झोपू शकतात? एका रूम मध्ये 2 लाईन तयार व्हायच्या. एका लाईन मध्ये 8 मुलं झोपायचे, दुसऱ्या लाईन मध्ये 8 मुलं झोपायचे. आम्ही 8x8च्या किचन मध्ये झोपायचो. आई जवळपास 3.5 वर्ष नुसते सोप्यावर झोपून काढले तिने. आणि मग ह्या प्रवासामध्ये कदाचित ईश्वराला दया आली असेल की कोणीतरी कुठेतरी काहीतरी कळतंय ना, तर मग कमीत कमी दिवा होऊन कोणी जळतंय तर आपण तेल तरी टाकण्याचं काम करावं, म्हणजे तो दिवा विझू नये म्हणून. आणि मग 2017 मध्ये बायकोचं मिसकरेज झालं. डॉक्टरकडे आम्ही ट्रीटमेंटला गेलो आणि ते डॉक्टर कुलकर्णी म्हणले ते देशमाने म्हणजे तुम्ही तेच का की जे मुलांसाठी काम करता? म्हटलं हो. म्हटलं आम्ही 6 महिने झालो तुमचा नंबर सापडायला. म्हटलं बरं झालं तुमच्याकडे ट्रीटमेंटला आलो. आणि मग ते म्हणले आम्हाला काही मुलांना आंबे द्यायचे, काही गाद्या द्यायच्या, जुने काही कपडे द्यायचे, तर तुम्ही घेता का? म्हटलं आम्ही सगळं स्वीकारतो. आमच्याकडे आम्ही प्रत्येक गोष्टीचा बघण्याचा दृष्टिकोन बदलला. मी 11-12 असताना मला कपडे नव्हते, तर मग मी सिनियर मित्रांचे कपडे घालायचो. आणि मग आता मुलांनाही आमचे जवळ 50-60 जण निवासी मुलं आहेत. आजूबाजूचे 130 आहेत. असे 150-200 मुलांना कपडे आणायचे कुठून? मग जुने लोकांचे कपडे आम्ही स्वीकारतो. पण मग त्यांना म्हटलं की आपण जेव्हा म्हणतो इंडिया इज माय कंट्री अँड ऑल इंडियन्स आर माय ब्रदर्स अँड सिस्टर्स, मग आपल्या बहिणीचा आणि आपल्या भावाचा कपडा घालण्याला काय वाईट आहे? म्हणजे म्हणतोय तर कमीत कमी ते वागायला पाहिजे ना. नाही तर नुसतं म्हणण्याला काय अर्थ आहे? 10 वर्ष शपथ घेतो, 1ली ते 10वी पासून रोज शपथ घेतो, इम्प्लिमेंट करायला कोणी तयार नाही. मग ते आपण कुठेतरी सुरुवात करायला पाहिजे. मग अशा छोट्या छोट्या दृष्टिकोनातून मुलांची जडणघडण कशी होईल यावरती आम्ही काम चालू केलं. 2017 मध्ये डॉक्टर कुलकर्णी जोडले गेले. 2018 मध्ये परत प्री मॅच्युअर डिलिव्हरी झाली. आम्ही आपल्या रात्री 2 वाजता ऍक्टिव्हवर डिलिव्हरीला गेलो. ते सकाळी हसायलाच लागले, म्हणजे डिलिव्हरीला कोणी ऍक्टिव्ह घेत असतं का? म्हटलं आमच्याकडे सुखसुविधा नाही तर आम्ही करायचं काय? ज्या ज्या परिस्थितीमध्ये जसं जसं काम करावं लागेल तसं तसं आम्ही काम करतोय. प्रीमॅच्युअर डिलिव्हरी झाली. 1.5 किलोचं बाळ झालं. 7व्या महिन्यात डिलिव्हरी झाली. 15 दिवस बाळ काचेत होतं. आता बाळ काचेत, आई दवाखान्यामध्ये, स्वयंपाक करायला कोणीच नाही. मग स्वयंपाक आम्ही करायचा. सगळ्या कोणी मुलांनी भांडे घासायचे, कोणी काय करायचं, आम्ही उंडा चोरायचा, स्वयंपाक करायचा. त्याच्यामध्ये आम्ही सगळ्यांनी स्वयंपाक शिकून घेतला. जी कोणतं तरी पुढं तुम्हाला संकट येतं ते काहीतरी तुम्हाला चांगलं शिकवायला येतं. आणि मग डॉक्टर कुलकर्णी म्हटले की तुम्ही ह्या 2 रूममध्ये मुलांना घेऊन राहू नका. ह्या बाळाला, लहान मुलीला इन्फेक्शन होईल. मी म्हटलं की आम्ही पहिल्यांदा स्वतःला एक तत्व आमच्या कामाचं काहीतरी बांधून दिले की आम्ही कायमस्वरूपी मुलांमध्येच राहू. कायमस्वरूपी आमचा एकच किचन असेल, एकच स्वयंपाक सगळ्यांना होईल. आणि मग तो माऊलीचा प्रसाद म्हणून, ईश्वराचा प्रसाद म्हणून आम्ही तो ग्रहण करू.
आम्हाला काहीतरी चांगलं खायचंय आणि मग त्यासाठी आम्हाला वेगळं राहायचं असा आमचा काही उद्देश नाहीये. तर आमच्या खाण्यामधून आमचं शरीर चाललं पाहिजे, त्याच्यातून मन तृप्त झालं पाहिजे, हा आमचा उद्देश आहे. मग तो आम्हाला ह्या एकत्र राहण्यामधून अजून जास्त आनंद मिळतो. ते म्हणजे ठीक आहे, तुम्ही राहा सोबत. आम्ही सोबत राहायला लागलो. 10x10च्या 2 रूम मध्ये ते मुलंही झोपायचे, तिथंच बायको झोपायची, तिथंच ते छोटंसं 1.5 किलोचं बाळ झोपायचं. आणि मग हा सगळा संसार सुरू झाला परत. आता आम्हाला माहित होतं, आम्ही ज्या मुलींसाठी काम करायचो त्या भीक मागणाऱ्या मुली झोपड्यांमध्ये राहायच्या, गुडघ्या इतक्या चिखलामध्ये त्या राहायच्या. त्यांना काहीच व्हायचं नाही, कोणतं इन्फेक्शन व्हायचं नाही, काय व्हायचं नाही. आपण इकडे सॅनिटायझर लावलो परेशान असतो. पण जेव्हा निसर्ग तुम्हाला मदत करतो, निसर्ग तुमच्या पाठीशी उभा राहतो, तेव्हा काही कोणतीही परिस्थिती तुम्हाला आडवी येत नाही. पण मग डॉक्टर कुलकर्णींनी आम्हाला परत वापस बोलून घेतलं की आम्हाला तुमचं काम आवडलंय, आम्हाला तुमच्याशी जोडलं जाता येईल. तर मी म्हटलं सर, आमच्या बऱ्याच समस्या आहेत, तर एक वेळ तुम्हाला जोडलं जाण्यापेक्षा तुम्ही आमच्यासोबत काम करा. तर ते म्हणले तुम्हाला काय अडचणी आहेत सांगा, तुम्हाला पुढे काय करायचं सांगा, तुम्ही आत्ता काय करता सांगा. तर मग आता आम्ही नेमकं स्नेहवनमध्ये काय काम करतो, ज्याच्यामुळे मला इथं बोलवलंय ते मी तुम्हाला सांगतो. 6 वर्षात आम्ही नेमकं काय केलं, कोणतं मॉडेल डेव्हलप केलं, काय शिक्षणावरती काम केलं, कोणत्या मुलांना आम्ही घडवलं, कसे मुलं घडले. डॉक्टर कुलकर्णींनी तसं विचारल्यानंतर मी म्हटलं की आम्हाला सगळ्यात मोठी आता जागेची अडचण आहे. पुण्यासारख्या ठिकाणी कोणीतरी आम्हाला 1 इंच जागा देणं फार अवघड आहे. जेव्हा आपण कोणत्याही ध्येयानं प्रेरित होतो, मी तुम्हाला सांगण्याचा उद्देश हा आहे की तुम्ही तुमच्या मनामध्ये काहीतरी ध्येय ठेवून जगत असता, कोणतं तरी स्वप्न तुम्ही बघता, आणि एक काळ असा येतो की आता काय करायचं, जाऊ द्या, सोडून दुसरं काहीतरी करू. आणि मग तोच महत्वाचा मुद्दा असतो की तिथं तुम्ही ती गोष्ट सोडून द्यायला नाही पाहिजे. त्याच्या एक पाऊल पुढेच फक्त सक्सेस असतं. पण ते एक पाऊल टाकण्यामध्ये तेवढा संयम, तेवढा स्वतःवर विश्वास, निसर्गावर विश्वास ठेवायला कधी कधी आपण कमी पडतो. आणि मग तिथे आम्ही पुढे काम करत असताना त्यांना आम्ही सांगितलं की आम्ही अशा मुलांसाठी काम करत आहोत ज्यांचे 2 टायमाचे खायचे वांदे, कोणाला आई नाही, कोणाला बाप नाही, कोणाच्या वेगवेगळ्या समस्या आहेत. मुलं आमच्याकडे जेव्हा स्नेहवनमध्ये आले होते तेव्हा त्यांना ब्रश करायचं सुद्धा सांगावं लागायचं की असा ब्रश करतात, कारण की गावामध्ये ब्रश नसायचे. आम्ही कधीच ब्रशनं दाता घासले नव्हते. आमच्याकडे काळं मंजन असायचं. काळं मंजन कशाचं, तर काळा कोळसा असायचा, जो लाकूड जाळलेला असायचा, त्याला कोळशाला दगडावर असं घासायचं आणि मग त्याच्यात मीठ मिसळायचं आणि मग तो दाताला घासायचं. आणि त्यानं दाता अशी चमकायची की कोलगेटची कोणतीच त्याला गरज नसायची. मग ह्या सगळ्या गोष्टी आम्ही मुलांना शिकवायचे की कसं वागायला पाहिजे, कसं बोलायला पाहिजे. आणि मी त्यांना सांगितलं की आम्ही आता मुलांसाठी काम करतोय, तर खाऊपिऊ घालणं आमचा उद्देश नाहीये. तर मुलांचा सर्वांगीण विकास कसा होईल, मुख्य म्हणजे आहार कसा असला पाहिजे. मग आहाराचे 3 प्रकार, शरीराचा, मनाचा आणि बुद्धीचा. आपण जो घेतो तो फक्त शरीराचा आहार झाला. बुद्धीचा आणि मनाचा आहार कोणता आहे, त्याच्यावरती काम व्हायला पाहिजे. आपले विचार कसे सक्षम होतील, त्याच्यातून आपल्याला पुढे कसं चांगलं नेतृत्व करता येईल, चांगलं चारित्र्य संपन्नता कशी वाढेल, यावरती आम्ही काम करतो. मग आमच्याकडे 6 वर्ष झालं टीव्ही कोणी पाहत नाही. आता हा बऱ्याच जणांना विश्वासच येत नाही की आम्ही टीव्ही पाहत नाही म्हणून, कारण टीव्ही शिवाय कोणाचाच घरात पान हलत नाही. मी मुख्य म्हणजे माझी बायकोही टीव्ही पाहत नाही. तिला सांगितलं होतं की टीव्ही पाहायची नाही, आम्ही कोणीच पाहणार नाही. आम्ही काय करतो, आमच्याकडे 20 पुस्तकांची लायब्ररी सुरू झाली. आज आमच्याकडे स्नेहवनमध्ये 10,000 पुस्तकांची लायब्ररी आणि 3 वेगवेगळ्या प्रकारच्या लायब्ररी आहेत. 8,000 पुस्तकांची मराठी पुस्तकांची लायब्ररी आहे, 1,000 पुस्तकांची नुसत्या इंग्लिश पुस्तकांची लायब्ररी आहे. भारतातली पहिली कंटेनर लायब्ररी आम्ही आमच्याकडे बनवली. त्यानंतर 1,000 पुस्तकांची MPSC UPSC टेक्नॉलॉजी रिलेटेड बुक, आत्तापासून मुलांना माहिती व्हावी ह्यासाठी ती वेगळी लायब्ररी. मग आम्ही काय करतो, तर नुसतं पुस्तकं जमा करून घरामध्ये किती पुस्तकं असली तर काय अर्थ आहे, तर ते वाचायला पाहिजे. मग म्हटलं पालक म्हणून अगोदर आपण बदलायला पाहिजे. मुलं पालक म्हणून आपल्याकडे पाहतात, मग आपण आपल्या सवयी बदलायला पाहिजे. मग काय, तर प्रत्येक मुलाने आठवड्यात 1 पुस्तक वाचायचं. आठवडाभर जो पुस्तक वाचतो त्याला रविवारी एक चांगला मूवी दाखवला जातो. पण ज्याला मूवी पाहायचा आहे त्यानं पुस्तक वाचणं कंपल्सरी असतं. तुम्हाला पिक्चर पाहायचा का, तर आठवडाभर पुस्तक वाचा. मूवी तुमच्या चॉईसचा, पुस्तक आमच्या चॉईसचं. मग त्याच्यामध्ये जी कमतरता आहे, कोणाला आत्मविश्वासाची कमी असते, कोणी लाजरा बुजरा असतो, कोणी बाकी काही गोष्टी असते, मग त्याला तसं पुस्तक द्यायचं. आणि हे 6 वर्षापूर्वीचं सांगतो बरं का, आत्ताची स्टेज फार वेगळी. आत्ता आमच्या मुलांमध्ये 6वी 7वी 8वीच्या मुलांनी मृत्युंजय, छावा, पानिपत वाचून काढले. आमचे मुलं कविता लिहितात, बाकीच्या गोष्टी करतात, हे वेगळं. त्याबरोबर मग पुस्तक वाचलं की नाही वाचलं कसं कळणार,
तर मग रिंगण म्हणून एक कन्सेप्ट आम्ही डेव्हलप केला. तुम्ही माऊलीचं रिंगण ऐकलं असेल वारीमध्ये, घोडा पळतो. तर मी म्हटलं की आपलं नॉलेज शेअरिंग झालं पाहिजे, याचं त्याला, त्याचं त्याला, त्याचं त्याला. डिस्कशनच होत नाही चांगल्या विचारांवरती, चांगल्या माणसांवरती. तर मग डिस्कस करायचं, ज्यांना जे पुस्तक वाचतं त्याच्यावर त्यांना 5 मिनिटं बोलायचं. मग मी फक्त 1 तास बसलेला असतो. आठवड्यात कोण काय पुस्तक वाचत मला सगळं कळतं रोज. त्याच्यातून मुलांचा आत्मविश्वास खूप वाढतो. बऱ्याच शाळा कॉलेज आहेत पण आत्मविश्वास वाढीवर कोणी काम करत नाही, की आपल्या पहिल्यांदा मुलाला बोलता येतं का नाही बाबा, त्याच्यात आत्मविश्वास आहे का नाही, त्याला आपण कसं सपोर्ट करावं, त्याला कसं एनकरेज करावं. तिथं आम्ही करायला सुरुवात केली. जो 1 मिनिटं बोलेल त्याच्यासाठी 1दा टाळ्या वाजवायच्या, जो 2 मिनिटं बोलेल त्याच्यासाठी 2दा टाळ्या वाजवायच्या, जो 5 मिनिटं बोलेल त्याच्यासाठी 5दा टाळ्या वाजवायच्या. आणि त्याच्यातून मुलांचा इतका एनकरेज झालं. आज जो मुलगा माझ्यासमोर 2-3 मिनिटं बोलायचा नाही, तो आज 500-500 लोकांसमोर सुद्धा चांगला बोलतो. झी टीव्हीच्या रिअल हिरो अवॉर्ड पर्यंत मुलांनी स्वतः परफॉर्म केलं. आणि त्याच्यानंतर मग त्यांच्या सॉफ्ट स्किल डेव्हलप व्हायला पाहिजे, त्यांच्या मॅनेजमेंट स्किल डेव्हलप व्हायला पाहिजे, त्याच्या लिडरशिप क्वालिटी डेव्हलप व्हायला पाहिजे. आपल्याला असं वाटतं की MBA केलं तर फक्त मॅनेजमेंट स्किल डेव्हलप होतील. सॉफ्ट स्किल डेव्हलप कोणाला करायच्या? मी टेक्नॉलॉजीचा माणूस आहे, मला कशाला कोणाला नम्र बोलायला पाहिजे, मी कशाला कोणाशी जोडून घेऊ. पण तिथंच आपली कुठेतरी ग्रोथ आडते. मग एक माणूस साध्या पोस्टपासून सुरू करतो तर तो CEOच्या लेवलला जातो, आणि दुसरा माणूस साध्या पोस्टपासून सुरू करतो तो तिथंच रिटायर होतो. असं का होत असेल? याच्यामध्ये बऱ्याच गोष्टींची फॅक्टर्स असतात. मी कॉर्पोरेट लेवलला जॉब केल्यामुळे आपल्याला असं वाटतं की ह्या सगळ्या गोष्टी मुलांनी शिकायला पाहिजे. मग आमच्याकडे काय असतं की आमच्या हातामध्ये आम्ही कोणतं नियंत्रण ठेवलं नाही, सगळे डिपार्टमेंट मुलांना वाटून दिले. जसे तुमच्याकडे तुमचे डिपार्टमेंट आहेत, वेगवेगळे मंत्रालय आहेत, तसे आमच्याकडे आमचे मंत्रालय आहेत. ग्रंथालय एक मुलगा सांभाळतो, 8वीचा मुलगा 10,000 पुस्तकांचं ग्रंथालय आमचं सांभाळतो. मग त्यानं काय करायचं असतं, कोणाला कोणतं पुस्तक दिले, कोणा वापस दिले की नाही दिले, त्याचे रेकॉर्ड्स मेंटेन करणं, बाकी गोष्टी करणं, ह्या सगळ्या गोष्टी त्यांना काळजी घ्यायची. आमचा एक मुलगा फायनान्स डिपार्टमेंट सांभाळतो, सगळे पैशाचे व्यवहार, बाकीच्या सगळ्या गोष्टी प्रॅक्टिकली करायचं. आमचा दुसरा मुलगा किचन डिपार्टमेंट सांभाळतो. आता आमचा ओंकार नावाचा मुलगा आहे, लग्न झाल्यानंतर बायकोला स्वयंपाक त्यानं शिकवला, तेव्हा तो 6वीला होता. आज तो 11वीला आहे. आज तो गाईचं दूध काढतो, दुधाचं पनीर बनवतो आणि पनीरच्या 8 प्रकारच्या भाज्या बनवतो. बाकीच्या वेगवेगळ्या जवळपास 20 प्रकारच्या भाज्या त्याला येतात. त्याची जर चटणी खाल्ली तर माणूस भाजीच खात नाही. तुम्ही येऊन बघू शकता, तुम्ही याचा अनुभव घेऊ शकता. मी त्याला म्हटलं की तू इंजिनियर होऊ नको बाबा, तुझे पुलं सगळे पडतील. तू सगळ्यात चांगला काय होऊ शकतोस, तू शेफ हो. लोकांना उत्तम आहाराची गरज आहे, चांगल्या हॉटेल्सची गरज आहे, चांगल्या नवीन नवीन खाद्यपदार्थाची गरज आहे. तुझ्यातला टॅलेंट तू ओळख आणि तू त्याच्यामध्ये काम कर. आणि मग ह्या सगळ्या गोष्टींमुळे आम्ही काम करायला लागलो. आणि त्यानंतर हे सगळं सांगितल्यानंतर डॉक्टर म्हटले तुम्हाला पुढे काय करायचंय? तर मी म्हटलं आम्हाला असं वाटतं की वी डोंट वॉन्ट टू क्रिएट जॉब सिकर्स, वी डोंट वॉन्ट टू क्रिएट फॉलोअर्स. कोणाला तरी असं अंधपणाने फॉलो करणारे लोक आम्हाला तयार करायचे नाही, किंवा तरुण आम्हाला तयार करायचे नाही. तर आम्हाला असे तयार करायचे की ज्यांनी स्वतः सोशल एंटरप्रेन्योर बनावं, सोशल लीडर बनावं, स्वतःचं काहीतरी स्वतः चालू करावं. मी म्हणतोय म्हणून त्यांना ऐकू नये, तर त्यांना त्याचे स्वतःचे विचार, त्याच्या स्वतःच्या मतांना त्यांनी आदर करावा आणि मग त्याने तिथून काम चालू करावं. तर पुढे हे शेतकऱ्यांची मुलं आहेत. शेतकऱ्यांच्या मुलांनी नोकरी करण्यापेक्षा मला वाटतं की मग त्यांनी उद्योगामध्ये उतरावं. मग त्यांना उद्योग रिलेटेड आम्हाला प्रशिक्षण द्यायचंय. डेअरी फार्मिंग शिकवायची, ऑर्गॅनिक फार्मिंग शिकवायची, छोटे छोटे उद्योग शिकवायचे ज्याच्यामध्ये मुलांना स्वतःचा ग्राउंड लेवलला रुरल डेव्हलपमेंटवरती काम करता येईल. जसं डाळ बनवणं असेल, ऑइल बनवणं असेल, पापड बनवणं असेल. मग ते नुसतं बोलायचं नाही. तर आम्ही इथून सगळ्या मुलांना बडोद्याला लिज्जत पापडची फॅक्टरी बघायला घेऊन गेलो की गृह उद्योग कसा चालतो. डेअरी फार्मिंग करायची तर मग अमूल डेअरी मुलांना दाखवायला घेऊन गेलो इथून बडोद्याला की नेमकी अमूल डेअरी कशी चालते. प्रॅक्टिकली हे तुम्ही बघा. याची सुरुवात आता फार मोठं दिसते, पण याची सुरुवात फार छोट्या गोष्टीपासून झालेली आहे. एका माणसाने कुठेतरी हा उद्योग सुरू केलाय. आज त्याच्या कितीतरी कष्टानंतर, कितीतरी पिढ्या त्याच्यात झिजल्या, तेव्हा हे उभं राहिले. पण तुम्ही ती सुरुवात तर करायला पाहिजे. तुम्ही ती सुरुवातच नाही केली तर उद्या तुमच्या पिढ्या ही अशाच कुठेतरी कोणाची तरी नोकर चाकर म्हणून राहतील. त्यापेक्षा तुम्ही काहीतरी स्वतःची सुरुवात करा असं आम्हाला वाटतं. मग त्यामुळे आम्ही मुलं निवडताना ही एका गावातून एका खेड्यातून मुलं निवडत नाही. तर तो विचार कुठेतरी तळागाळात गेला पाहिजे आणि वेगवेगळ्या गावामधून सोशल लीडर्स तयार झाले पाहिजे. जसे तुम्ही प्रत्येक जिल्ह्याचे नेतृत्व करता तसं आमच्याकडे 20 गावांमधले मुलं आहेत, 6 जिल्ह्यामधले मुलं आहेत. आम्ही ग्राउंड लेवलला जातो, मुलगा बघतो, निवडतो, एका शर्टावर त्याला आणतो, एका ड्रेसवर त्याला आणतो. त्याच्यानंतर त्याचं राहणं, खाणं, शिक्षण, संगोपन, पालन पोषण सगळी जबाबदारी स्नेहवंची असते. मग तो पहिलीचा असो, ग्रॅज्युएशनचा असो का पोस्ट ग्रॅज्युएशनचा असो. आमचा सगळ्यात मोठा मुलगा आता MSc ऑर्गॅनिक केमिस्ट्रीमध्ये फर्स्ट इयर करतोय.
नांदेड युनिव्हर्सिटीमध्ये, आणि नीटची तयारी करतोय आत्तापासून. हा फायनल इयरचा आहे आता, याचं आता ग्रॅज्युएशन झालंय. आणि मग ह्या बऱ्याच प्रवासामध्ये आम्ही काम करत असताना डॉक्टर म्हणले की तुम्हाला किती एकर जागा पाहिजे ज्याच्यावर तुम्ही अजून जास्त काम करू शकाल. तर मी म्हटलं मला कमीत कमी 2 एकर जागा पाहिजे, जिचं व्हॅल्युएशन साधारणतः आळंदीच्या पुण्याच्या भागाने कमीत कमी 4 कोटीचं 3 कोटीचं होतं. त्यांनी काही दिवस वेळ घेतला आणि जेव्हा त्यांना असं वाटलं की काहीतरी चांगलं चालू आहे, आपल्या समिधा आपण टाकाव्या, आणि त्यांनी सगळ्यात मोठ्या समिधा टाकल्या. त्यांनी ती 2 एकर जागा स्नेहवनच्या नावाने दान केली, 4 कोटी रुपयाची जागा. तेव्हा माझं वय 29 वर्ष होतं, बायकोचं वय 23 वर्ष होतं. आणि पण ती जागा अशी होती की ग्रामीण भागामध्ये आजूबाजूला 2 किलोमीटरवर एकही घर नाही. मला वाटलं चिठ्ठी द्यायला आली काही. ग्रामीण भागामध्ये आजूबाजूला एकही घर नाही. 5-5 किलोमीटरवरती परिसर सगळा जंगलाचा. बायको म्हटली आजूबाजूला शेजार आहे का नाही. मी म्हणलं निसर्गरम्य ठिकाण आहे, खूप पैसे कमावल्यानंतर माणसं तिथे जातात. आता आपण आधीच तिथे चाललो. खूप पैशानंतर कमावल्यानंतर माणूस काय करतो की फार्म हाऊस बांधायचं आणि मग तिथे रिलॅक्स जायचं शनिवार रविवारी. मी म्हणलं कायम स्वरूपी तुला तिथे घेऊन चाललो. आणि जागा हातात मिळाली. फेब्रुवारी 2019 मध्ये स्नेहवनच्या नावाने जागा झाली. 15 मार्चला आम्ही ठरवलं की काही झालं तरी जूनच्या अगोदर नवीन ठिकाणी राहायला जायचं. पण तिथे लाईट नाही, पाणी नाही, सिक्युरिटी नाही, एड्या बाबळीचे सगळे झाडं. करायचं कसं? 60 लोकांचं कुटुंब आणि तिथे राहायला जायचं कसं? तर म्हटलं संकट आहे ना, तर ते उद्या ढकलून त्याचं काही सोल्युशन होणार नाही. संकट जर आता अंगावर येतं तर त्याला आताच भिडायचं असतं. तुम्ही त्याला आज भिडा. तुमच्या मागे जर कुत्रे लागले तर तुम्ही पळत राहिले तर ते मागच लागणार. जेव्हा तुम्ही थांबून त्याच्याकडे तोंड करून उभं राहतात तेव्हा ते थांबतात आणि मागे जातात. मग कोणत्याही संकटाचं, कोणत्याही आयुष्यातल्या प्रसंगाची हीच त्याची गुरुकिल्ली आहे की आपण आजमध्ये काम करायला पाहिजे, आजमध्ये जास्तीत जास्त जगायला पाहिजे. आणि मग आम्ही ठरवलं की आज जायचं. 15 मार्चला आम्ही ठरवलं. हातामध्ये काही नाहीये, पण जर चांगला संकल्प आहे ना, आपला जर चांगुलपणावर विश्वास आहे ना की आपण काहीतरी नवीन करतोय, आपण काहीतरी समाजाच्या भल्याचं काम करतोय, मग ते छोटा असू द्या मोठा असू द्या, ते करणं महत्वाचं आहे. आपण त्याच्यावर विश्वास ठेवून ते करत राहायला पाहिजे, सातत्य त्याच्यामध्ये असायला पाहिजे. आणि जर सातत्य असेल तर एक वेळ असं येते की यश म्हणतं बाबा ह्याचा दरवाजा कुणीकडे मला जरा सांगा. आम्ही तिथे राहायला गेलो. 15 मार्चला आम्ही बांधकाम चालू केलं तेव्हा एक ईट सुद्धा हातामध्ये नव्हती. जसं जसं लोकांना कळायला लागलं की स्नेहवनचं काम, जागा मिळाली आणि स्नेहवनचं काम इथं सुरू झालंय. 3 वर्षामध्ये आम्ही कधी कोणाला मदत मागितली नव्हती की आम्हाला मदत करा, आम्ही असं असं काम करतो. आम्ही म्हटलं की तुम्ही जोडले जा. आम्हाला असं वाटतं की वेळ द्यायला पाहिजे. आम्ही पूर्ण आयुष्य दिलं, तुम्ही पूर्ण आयुष्य द्यायची गरज नाही. तुम्ही 1 तास द्या, 1 तास रविवारी शिकवायला या, मुलांना घडवण्यासाठी मदत करा. डॉक्टरांनी 4 कोटीची जागा दिली, तुम्ही 4 कोटी द्यायची गरज नाही. तुम्ही 4 रुपये द्या, 400 रुपये द्या. तुम्हाला जे वाटतं तुम्ही ते करा, तुम्हाला ज्याच्यातून आनंद वाटतो तुम्ही ते करा. आपण सगळेजण मिळून समाज बदलासाठी काम करूया. आपण सगळेजण मिळून पुढची पिढी घडवण्यासाठी काम करूया. आणि मग तिथून सुरुवात झाली. 15 मार्चला बांधकाम चालू झालं. 10 जूनला आम्ही 4,500 स्क्वेअर फीटचं पत्राचं चांगलं भिंतीचं घर उभं करून तिथे गेलो. तिथे राहायला गेल्यानंतर वर्षभर आम्हाला पाणीच नव्हतं प्यायला. 5 किलोमीटरवरून पाणी रोज विकत आणायचं. 60 लोकांसाठीच, एका दुसऱ्यासाठीचं नाही. बायको 60 लोकांचा स्वयंपाक करायची. हातामध्ये तिथे ज्या जंगलामध्ये गॅस यायचा नाही, मग चुलीवर स्वयंपाक चालायचा. दूध नाही, बाकी कोणत्या गोष्टी नाहीत, सिक्युरिटी नाही. आणि ह्या सगळ्या प्रवासामध्ये फक्त एकच मनामध्ये विचार होता की कोणी ना कोणी कधी ना कधीतरी आपलं काम पाहतंय. आपण चांगलं करतो हे सांगायची गरजच नाही. कोणीतरी ते पाहते, कोणीतरी ते इतरांना सांगते आणि ते नक्कीच कोणीतरी आपल्याला येऊन मदत करणार. मग आम्ही ठरवलं की आता काय करायचं. मग परत तोच विचार की संकट आहेत ना, तर त्याच्याशी भिडल्याशिवाय त्याला काय होणार नाही. संकट येऊ द्या, ते चिरून पुढे जायची तयारी आमची आहे. जे काय होईल ते बघूया. फक्त आपली नीतिमत्ता चांगली पाहिजे, जमिनीवर पाय पाहिजे, माजायला नाही पाहिजे. आपला सोपा मराठी शब्द असतो की माजायला नाही पाहिजे. फार यश मिळाल्यानंतर माणूस उडायला लागतो हवेमध्ये, पण ते फार चुकीचं असतं. जमिनीवर पाय ठेवणं फार गरजेचं असतं. जसजसं तुम्हाला यश येतं, जसजसं तुमच्याकडे बाकीच्या 4 गोष्टी येतात, तसतसं तुम्हाला नम्र व्हायला पाहिजे. झाडाला फळं लागली की जशा फांद्या खाली वागतात तसं माणसाचं आयुष्य असायला पाहिजे, असं आम्हाला वैयक्तिकरित्या वाटायचं. आणि मग तिथे आम्ही जे माणसं जोडले गेले होते त्यांना विनंती करायला लागलो की तुम्ही तिथे या, बघा, इन्व्हॉल्व्ह व्हा. सगळेजण आपापल्यापर्यंत इन्व्हॉल्व्ह व्हायला लागले. एक मित्र म्हटलं की मुलांना
गायला दूध खायला आपण एक गाय घेऊया. तर म्हटलं फारच आनंदाची गोष्ट, आपण इथे गौशाळा चालू करूया. मग म्हटलं की कोणती गाय घ्यायची, तर म्हटलं मग गीर गाय घेऊया, जिचं दूध खूप चांगलं असतं. पहिल्यांदा एक गाय घेतली, दुसऱ्यांदा 2 गाय घेतल्या. आता आमच्याकडे तिथे 9 गाय आहेत. 2 टाइम 3 टाइम मुलांना शुद्ध गीर गायचं दूध खायला असतं. घरचं तूप असतं, घरचं दूध असतं, मुलं सगळं स्वतः करतात. मग गॅस मिळायचा नाही, तर म्हटलं मग काय करायचं. म्हटलं मग बायकोनं चुलीवर किती दिवस करायचं, ती आंधळी झाली तर आपल्याला कोण पाहणार. तर त्यामुळे म्हटलं मग बायोगॅसचा प्रकल्प आपण इथे चालू करायचा. आणि मग पहिल्या वर्षी आम्ही 1000 लिटर गॅस बनवायला तिथे सुरू केली. दुसऱ्या वर्षी 2000 लिटर गॅस तिथे बनवायला सुरुवात केली. आज आमच्याकडे रोज मुलं 3000 लिटर गॅस बनवतात. जवळपास 90% सगळ्या मुलांचा सगळ्या संस्थेचा स्वयंपाक फक्त गॅसवर चालतो. किचन वेस्ट असेल, किचनचं पाणी असेल, सगळं आम्ही रिसायकल करतो. एक थेंब सुद्धा वाया जाऊ देत नाही. आणि सगळं म्हणतो की आपण प्रत्येक गोष्ट इथे प्रॅक्टिकली करायची. नुसतं पुस्तकात वाचायचं झाडे लावा, झाडे जगवा, छोटेसे बहीण भाऊ, हे काही कामाचं नाही. तर प्रत्येक मुलाने 2 झाडं लावली, 100 झाडं परिसरात लावली आणि त्या झाडांची आज सगळेजण फळं खात आहेत. ती झाडं चांगली वाढली, प्रत्येकाला त्याला रोज पाणी घालायचं. त्याला आम्ही म्हणतच नाही की तू पाणी घाल, झाडाला चांगलं जग. ज्याचं झाड चांगलं असेल त्याला रविवारी अप्रिशिएट करतो, त्याच्यासाठी टाळ्या वाजवल्या जातात, त्याला चॉकलेट दिलं जातं. मग बाकीचं म्हणतो ह्याला दिलं तर आपण आपलं चांगलं काम करावं, म्हणजे आपल्यालाही मिळेल. आणि त्यामुळे मग आमच्याकडची कामाची गुणवत्ता अजून जास्त वाढत गेली. त्याच्यानंतर आमच्याकडे तिथे कम्प्युटर ट्रेनिंग सेंटर बनवलं. आजूबाजूच्या मुलांना कम्प्युटरची गोडी लागावी. एक हात मातीमध्ये असावा, पण जगाशी जोडण्यासाठी एक हात कम्प्युटरवरती पण असावा, यासाठी मग तिथे 20 कम्प्युटरची लॅब बनवली. आजूबाजूला 2 किलोमीटरवर घर नाहीये, पण तिथे आमच्याकडे हायस्पीड इंटरनेट आम्ही घेतलं. जगाशी मुलांना जोडून दिलं. मुलं वेगवेगळ्या देशातल्या लोकांसोबत सुद्धा कनेक्ट आहेत. बोस्टनचं एक्सर्टर नावाचं स्कूल आहे, ते आमच्या मुलांशी त्यांनी संलग्नता केली आणि ते तिथून मुलांशी गप्पा मारतात. दर आठवड्यात गप्पा मारतात. मी म्हटलं की नॉलेज शेअर होऊ द्या, संस्कृती शेअर होऊ द्या, विचार शेअर होऊ द्या. आपल्याकडचं काय चांगलं ते सांगा, ठेसा कसा बनतो सांगा त्यांना, मराठीत सांगा, पण आपलं काय बेस्ट आहे त्यांना सांगा. त्यांचा पिझ्झा बर्गर आपण घेऊ, पण आपलं पण त्यांना कळायला पाहिजे. आपलं पण ठणकावून सांगण्याची तयारी आपण ठेवा. ह्या गोष्टीच्या माध्यमातून मुलं घडायला लागली. त्यानंतर पहिला महिनाभर आमच्याकडे लाईट नव्हती. त्या जंगलामध्ये आम्ही नुसते दिवावर काढले. मग ठरवलं की आपण सगळं सोलारवर करण्यासाठी काम करायचं. पहिल्या वर्षी प्रयत्न केला, फार नैराश्य आलं, सपोर्ट कुठून मिळायला नाही. की मुलांचं आश्रम चालवतात, तुम्हाला खाण्यापिण्यासाठी मदत पाहिजे, सोलार आणि फिलार काय करायचं. पण मी म्हटलं नाही, नैसर्गिक साधन संपत्तीचा वापर आपण मुलांना शिकवायला पाहिजे. आज ग्लोबल वॉर्मिंगचे प्रश्न खूप मोठे आहेत. 0 कार्बन वेस्टेजवर आपण काम करायला पाहिजे. हे आपल्या शिक्षण पद्धतीमध्ये आणि रोजच्या जीवनामध्ये असायला पाहिजे. त्याच्यामुळे आम्हाला काम करायचं. मग हे विचार एका सेरे म्हणून मुंबईच्या इन्स्टिट्यूटला आवडले. त्यांनी जवळपास 10,000 किलोवॅटचा प्लॅन्ट आम्हाला स्नेहवनमध्ये लावून दिला. आणि स्नेहवन हा महाराष्ट्रातला पहिला प्रकल्प आहे जो 100% सोलारवर चालतो. आम्ही सगळं सोलारवर करून टाकतो. आम्ही बाहेरची लाईट आता वापरत नाही. आमचे सोलार हिटर्स आहेत, पाणी गरम सोलारवरच होतंय, बाहेरचे स्ट्रीट पोल ही सोलारचेच आहेत, सगळं किचन सोलारवर चालतंय, कम्प्युटर लॅब सोलारवर चालती, वॉटर पंप सोलारवर चालतात, गिरणी सोलारवर चालते, शेगडी सोलारवर चालते, सगळं सोलारवर चालतं. आणि हे सगळं मेन म्हणजे मुलं करतात. प्रॅक्टिकल नॉलेजवरती जास्त भर द्यायला सुरुवात केली. याची डेफिनेशन जो तेव्हा इंजिनिअरिंग करेन तेव्हा त्याला कळेल, पण त्याला माहित असेल की मी काहीतरी सोलारमध्ये केलं, इनोव्हेशन केले, नवीन गोष्टी केल्यात, बायोगॅसचा प्रकल्प केला, नवीन गोष्टी केल्यात. आणि हे सगळं करत असताना मुलं हळूहळू घडायला लागली. त्याचबरोबर तिथे आम्ही 2020 मध्ये, जसं तुम्हाला सांगितलं की 2020 मध्ये आमच्याकडे 100 मुलांची जबाबदारी झाली. आदिवासी मुलींचं एक ठाकर वस्ती म्हणून आहे आळंदीच्या जवळ, ते प्रश्न आम्हाला कळाले. आणि तेव्हा असं वाटलं की काहीतरी अजून जास्त व्हायला पाहिजे. ठीक आहे, आता हे मुलं आहेत, निवासी आहेत, त्यांचं चालतंय, पण बाकीचं काय, समाजामध्ये तर अजून असंख्य गरजा आहेत. आणि ही जी आपली मुलं आहेत, ह्या मुलांच्या हाताला गंध लागायला पाहिजे. देणाऱ्याने देत जावे, घेणाऱ्याने घेत जावे, घेणाऱ्याने घेता घेता देणाऱ्याचे हात घ्यावे. तर हात तोडून थोडी घ्यायचे. तर तो सुगंध, जो विचारांचा सुगंध आहे, जो कृतीचा सुगंध आहे, ह्या पुढच्या पिढीला पण लागायला पाहिजे. इथं मुलं येतात, खूप सारे लोक मदत करत असतील, पण यांना फक्त घ्यायची सवय नाही लागायला पाहिजे, यांना द्यायची सवय सुद्धा लागायला पाहिजे. तेव्हा कुठेतरी सोशल लिडर्स तयार होतील. मग 2020 मध्ये जेव्हा सगळं बंद झालं, पहिल्या लॉकडाऊनमध्ये आम्ही ज्ञानक्षेत्र नावाचा प्रकल्प चालू केला, ज्याच्यामध्ये श्रीमंत घरच्या मुलांकडे मोबाईल आहेत, ते ऑनलाईन क्लासेस करतात, पण गरिबाच्या मुलाचं काय, त्याचा कोणीतरी विचार तरी करतंय का. आणि जर एक पिढी जर नाही शिकली तर त्याच्या असंख्य पुढच्या पिढ्या बर्बाद होतात. तर त्यामुळे खाण्यापिण्याचं कधी सॉल्व्ह करता येईल, पण मग शिक्षण नाही तुटायला पाहिजे. या विचाराने आम्ही
आमच्या मोठ्या मुलांना सांगितलं की तुम्ही जिथे आहात तिथे तुम्ही बाकीच्या 20 मुलांना शिकवायला सुरुवात केला आणि जवळपास पहिल्या लॉकडाऊनमध्ये आम्ही 200 मुलं शिकवले. वेगवेगळे ज्ञान क्षेत्र जसे चारा छावण्या असतात तशा वेगवेगळे ज्ञान क्षेत्र आम्ही वेगवेगळ्या भागामध्ये चालू केले. शहरातून लोक आले तर कोरोना पसरेल, पण त्याच कॉलनीमध्ये त्याच गल्लीमध्ये जर माणूस राहत असेल, तुम्ही बाकीच्या सगळ्या गोष्टींसाठी एकत्र येता, तर मग ज्ञानदानाचा हा यज्ञ कुठेतरी चालू व्हायला पाहिजे. आणि आमच्या 12वीच्या ग्रॅज्युएशनच्या मुलांनी असे जवळपास 6 ज्ञान क्षेत्र महाराष्ट्रात चालवले, ज्याच्या माध्यमातून 200 मुलांना त्याचा फायदा झाला. आणि मग लॉकडाऊन संपल्यानंतर आम्ही ठरवलं की हे काम पुढे पण चालू राहायला पाहिजे. आणि मग ज्ञान क्षेत्र आळंदीमध्ये जे होतं ठाकर वस्तीला, ते आम्ही कंटिन्यू केलं. आदिवासी मुलींसाठी आम्ही काम करतो, त्यांना एक टायमाचं जेवण तिथे देतो आणि शाळेनंतर त्यांच्या अपब्रिंगिंगवरती 4 तास आम्ही काम करतो. तसंच भीक मागणाऱ्या, भंगार जमा करणाऱ्या मुलींसाठी आम्ही काम करतो. दुसऱ्या लाटेमध्ये हेल्थचे बरेच इश्यू निर्माण झाले, आपण सगळेजण त्याच्यातून बरेच जण होरपळले गेलो. मग तेव्हा असं वाटलं की हेल्थवर काम व्हायला पाहिजे. जास्तीत जास्त माता भगिनी ज्या खेड्यापाड्यात असतात त्या खूप अंगावरती दुखणे काढतात, थोडं फार काही जरी असेल तरी ते तसंच निभवलं जातं आणि त्याच्यातून मग कुठेतरी मोठ्या रोगाचं तिथून उगमस्थान सुरू होतं. मग आम्ही म्हटलं की हे कुठेतरी अजून त्याच्यावर काम करायला पाहिजे. मग आम्ही ठरवलं की आपण इथे एक दवाखाना चालू करूया. मग आपल्याकडे तर काहीच नाहीये. मग एकाला विनंती केली, त्यांनी आम्हाला ॲम्ब्युलन्स दिली आणि आम्ही त्याच्यामध्ये 2020च्या फेब्रुवारी महिन्यामध्ये आम्ही तिथे फिरता दवाखाना चालू केला. आजूबाजूच्या सगळ्या खेड्यापाड्यांमध्ये आमची ॲम्ब्युलन्स फिरते. जे डॉक्टर असतात आम्ही त्यांना म्हणतो तुम्ही आम्हाला पैसा देऊ नका, तुम्ही आम्हाला फक्त शनिवारी रविवारी वेळ द्या. जे आमचे मित्रपरिवार असतात त्यांच्याकडून आम्ही मेडिकलमधून ज्या काही मेडिसिन्स आहेत आम्ही त्यांना मग त्यांच्याकडून मागून घेतो आणि आमची मुलं तिथे व्हॉलंटिअरिंग करतात. ग्राउंड लेवलला जा, बघा समस्या काय आहेत समजून घ्या, इतरांचं दुःख तुम्हाला कळायला पाहिजे आणि जर तुम्हाला ते कळालं, तुम्हाला ते जाणवलं तर तुम्ही माणूस आहात. नाही तर बाकी तुमच्यात आणि माणसामध्ये जर फरक जाणवायचा असेल तर वेगळं काही सांगता येणार नाही. बाकी प्राण्यांनाही डोळे आहेत, तेही खातात पितात. तर मग हे माणूस म्हणून वेगळेपण जे आहे ते आपण आपल्या सगळ्यांनी जपायला पाहिजे. आज माझं वय तुम्हाला सांगितलं 31 वर्ष आहे, बायकोचं वय 25 वर्ष आहे आणि जवळपास 180 पोरांची छोटीशी सेवा ईश्वर आमच्याकडून करून घेतो. तर ते आम्ही करत नाहीत, समाजातले खूप चांगले माणसं त्याच्या पाठीशी आहेत. आम्ही फक्त चेहरा आहोत, आम्ही काही करत नाही. ते सगळे जे ज्ञात अज्ञात हात त्याच्या पाठीशी आहेत ते सगळेजण मदत करतात. कोणी वेळ देतं, कोणी पैसा देतं, कोणी वस्तू देतं, जे ज्याला शक्य आहे ते मदत करतात आणि तिथे काम चालू होईल. भारतातली पहिली कंटेनर लायब्ररी आम्ही आमच्याकडे बनवली. वेगळी कन्सेप्ट घेऊन आम्ही काम केलं की मुलांना फक्त मराठीची वाचण्याची गोडी नसायला पाहिजे, तर मुलांना लहानपणापासून इंग्लिश वाचण्याची गोडी लागायला पाहिजे. त्यामुळे पहिली भारतातली 10x40च्या कंटेनर, स्क्रॅप कंटेनरला असं डिझाईन केलं की त्याच्यामध्ये आतमध्ये गेलं की कोणालाही वाचत बसा वाटतं. पुस्तकांचे कव्हर दिसले पाहिजे की पुस्तकाच्या वरती काय आहे. आणि मग ती लायब्ररी डेव्हलप केली. त्याच्या माध्यमातून मुलांना तिथे वेगवेगळे उपक्रम राबवले जातात, वेगवेगळे सेशन्स होतात, स्टोरी टेलिंगचे क्लासेस होतात. शाळेमध्ये मुलं जातात, शाळेनंतर मुलांना कुकिंग शिकवलं जातं, योगा शिकवला जातो. आज आमच्या 6वीचा मुलगा सकाळी उठला की कमीत कमी 50 सूर्यनमस्कार काढायचे आमच्याकडे आठ आहे. तुमच्यातलं कोण काढतं माहीत नाही, पण आमचा 6वीचा मुलगा एका दमात 50 काढतो. दुसऱ्या दमात काढले तर मग त्याला अजून अप्रिशिएट केलं जातं, पण एका दमात तो 50 सूर्यनमस्कार काढतो रोज. त्याच्या शरीरावर काम होतं, त्याच्या बुद्धीवर काम होतं, त्याच्या मनावर काम होतं. आनापान असेल, ध्यान असेल, योगा असेल, ह्या सगळ्या गोष्टी मुलं डेली करतात. कमीत कमी 1 तास आम्ही त्याला स्वतःला देतो. त्यानंतर वाचन त्याच्यावरती होतं आणि मग त्यामधून जास्तीत जास्त चारित्र्य संपन्न तरुण कसा घडेल, त्याच्या संवेदना कशा जाग्या राहतील ह्यावरती आम्ही काम करतो. त्यानंतर जसं तुम्हाला मी सांगितलं की ज्या मुलाला जे बनायला पाहिजे त्याच्यावरती आम्ही काम करतो. पेंटिंग शिकवलं जातं, संगीत शिकवलं जातं, कुकिंग प्रोफेशनली आमच्याकडे शिकवलं जातं. त्यानंतर हे सगळं चालू असताना आजूबाजूच्या मुलांनाही तिथे संधी दिलेली आहे. ती पूर्ण लायब्ररी ओपन आहे, 10,000 पुस्तकांची लायब्ररी ओपन आहे. कम्प्युटर ट्रेनिंग सेंटरमधून शनिवारी रविवारी बाकीच्या आजूबाजूच्या मुलांनाही त्याचा फायदा होतो आणि हे छोटंसं काम आमचं तिथे चालू आहे. तुमच्या सगळ्यांना मी विनंती करेन की जेव्हा केव्हा तुम्ही पुण्याला याल, आळंदीला याल, तुम्ही नक्कीच स्नेहवनला भेट द्यायला या, आमचं छोटंसं काम पाहायला या. आम्ही नेमकं काय करतो, कसं करतो. पुढे अजून खूप सारं काम करायचं आहे. पुढच्या 5 वर्षामध्ये तिथे आम्हाला 200 मुलं शिक्षणाच्या प्रवाहात आणायचे. तुमच्याकडे कुठेतरी असा मुलगा असेल त्याच्या वडिलांनी आत्महत्या केली, शेतकऱ्यांच्या अडचणी असतील, तो मुलगा तुम्ही आमच्यापर्यंत पोहोचण्यासाठी मदत करा. आमच्या मुलांचे ताईदादा व्हा. आणि मग भगवद्गीतेत जसं कृष्णाने सांगितलेलं आहे, कर्मण्येवाधिकारस्ते मा फलेषु कदांचन. आपण आपलं कर्म करायचं आणि फळाची इच्छा करायची नाही. आम्ही संध्याकाळी झोपताना म्हणतो की इदम न मम श्रीकृष्णार्पण वस्तू, जे काय आहे ते आम्ही परत तुलाच देतो. आणि त्याच्या माध्यमातून हे काम चालू आहे.
आज संदीप सरांनी इथं बोलण्याची संधी दिली. काल परवा आमचं पुण्यामध्ये खूप मोठं सगळं सकाळ मीडिया ग्रुपचं सेशन झालं. यथार्थ भगवद्गीता आणि यथार्थ जीवन याच्यावरती ते वेगवेगळे सेशन्स होते आणि त्याच्या माध्यमातून भगवद्गीता आयुष्यामध्ये नेमकी कशी उतरायला पाहिजे. आपण जनरली भगवद्गीता हा फक्त आध्यात्मिक आणि धार्मिक ग्रंथ म्हणून बघतो, पण जेव्हा भगवद्गीता आपण वाचतो तुम्हाला तुमच्या आयुष्याच्या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर त्याच्यामध्ये आहे. तुमच्या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर त्याच्यामध्ये मिळेल. मॅनेजमेंट कशी असायला पाहिजे, काय आहार असायला पाहिजे, कसं वागायला पाहिजे, कसं बोलायला पाहिजे, कोणत्या वयात काय गोष्टी करायला पाहिजे, आणि मग त्या गोष्टी तुम्ही नुसत्या फॉलो जरी केल्या तरी आयुष्य खूप चांगलं बनतं, खूप सुंदर बनतं. आणि मग मला असं वाटतं की तुमच्या सगळ्यांच्या हातामध्ये देश आहे, आपल्या सगळ्यांच्या हातामध्ये देश आहे. हा समाज आपण अजून समृद्ध करूया, सगळ्यांना जगण्याचे लायक करूया. आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. काही प्रश्न असतील तर विचारू शकता. कुणाला आहे का प्रश्न काही? एक मिनिट. हॅलो, माननीय श्री अशोक देशमाने सर यांना माझा नमस्कार. मी महादेव मुजमुले, सोलापूर जिल्हा. खरं तर मी प्रश्न विचारण्यासाठी माईक हातात घेतलेलाच नाही, कारण एवढी महान मूर्ती आमच्या समोर उभा आहे की तिचं जेवढं कौतुक करावं तेवढं आमच्याकडून होणार. कारण आज आमचं स्वप्न असतं की आम्ही IT मध्ये जावं, एखाद्या नामांकित कंपनीमध्ये सिलेक्शन व्हावं, चांगली 60-70 हजाराची पगार घ्यावी आणि एखाद्या आउट ऑफ कंट्री जावं, लग्न करावं. पण हे सुख ज्यांनी सोडून या ठिकाणी आलेत, आम्हाला चांगल्या प्रकारे मार्गदर्शन केलं. आणि सर एवढंच सांगेन की आमच्या टीम तर्फे नक्कीच ज्यावेळेस मुख्यमंत्री साहेबांचा महाराष्ट्र दौरा असतो त्यावेळेस नक्कीच आम्ही तुमच्या जे स्नेहवन आहे त्याला भेट देऊ आणि तुमच्या कार्याला हातभार लावू. धन्यवाद. थँक्यू. तुमच्या सगळ्यांनी राहायला यायचं आमच्याकडे आणि खूप निसर्गरम्य ठिकाण आहे. आम्ही रोज संध्याकाळी सगळेजण सारवलेल्या जागेवर बसतो छानपैकी. आमच्याकडे 10 कुत्रे आहेत, 4 मांजरं आहेत, घरामध्ये रोज चिमण्या असतात. आम्ही मुद्दाम चिमण्यांना सगळीकडे दाणे टाकतो आणि पक्ष्यांच्या, प्राण्यांच्या सगळ्यांच्या आवडीनिवडीमध्ये मुलांना जपतो. तर तुम्ही सगळेजण तर नक्कीच यावं. तुमच्या 4 मित्र असतील त्यांनाही पुण्यामधून नक्की सांगा. सोशल मीडियावर तर तुम्ही सगळेजण असताच, त्यामुळे स्नेहवनचं पेज फेसबुकवर आहे, माझं पेज आहे स्नेहवनचं फेसबुक, इंस्टाग्रामवर, फेसबुकवर, तिथे आपण कनेक्ट होऊया आणि नक्की संपर्कात राहूया. मला खूप आवडेल तुमच्या सगळ्यांचं प्रेम, मार्गदर्शन आमच्या मुलांना मिळालं तर. थँक्यू. एक मिनिट फक्त, पुढचा प्रश्न घेण्याआधी आपण आपल्या एका मित्राचा सत्कार करूयात. मी देशपांडे सरांना विनंती करतो की आपण या विद्यार्थ्याचं कौतुक करूया. ऋतिक आव्हाड हा पुणे कोर कमिटीचा आपला सदस्य आहे. येनच्या अधिवेशनाला आलाच आहे, पण तो इथे येऊन पुढचे 3 दिवस आपल्या सगळ्यांचे छायाचित्र टिपणार आहे आणि आपल्या सगळ्यांना वेगवेगळी रेसिपी देणार आहे. नमस्कार, मी दिनेश मुदगर बच्चा, 3 अर्थ तथा पर्यावरण मंत्री. सर, आता नुकताच आमचे एक मित्र मंत्री महोदय बोलले का शुद्ध बीजापोटी फळे रसाळ व मोठी. नक्कीच एक उपजत वडलोपार्जी तुमच्यामध्ये जे गुणगान आलेले आहे आणि त्यातून आपण सांभाळ करताय. माझा प्रश्न हा होता सर की बरेचसे मी NGO मध्ये बऱ्याच वेळा डोनेशन्स वगैरे केलेले आहेत, तर तिथे एक ऑब्झर्वेशन्समध्ये आलं का गव्हर्नमेंट त्यांना वयवर्ष, तिथले जे काही विद्यार्थी असतात वयवर्ष 18 होईपर्यंत त्यांना सहकार्य करतात. 18 नंतर त्यांचा कुठलाच काही विचार केला जात नाही. तर अशा बाबत काहीतरी एक तरुणाईबाबत किंवा आम्ही सर्व एक तरुणाई मिळून काहीतरी वेगळं पण करू शकतो का त्या संदर्भात, की कारण की 18 नंतर त्यांचं संगोपन केलं जात नाही. बऱ्याच अशा वेगवेगळ्या संस्था आहेत. जसं पुण्यामध्ये आपले डॉक्टर प्रतापराव पवार साहेब विद्यार्थी सहाय्यक समितीचे अध्यक्ष आहेत. ते विद्यार्थी सहाय्यक समिती 18+ मुलांसाठीच काम करते आणि खूप मोठं काम आहे विद्यार्थी सहाय्यक समितीचं पुण्यामध्ये. आणि त्यानंतर आम्ही तर आता कसं असतं की आपल्या मुलाला आपण म्हणतो का की 18 नंतर तू कुठेही काय कर, असं नाही आहे. तर आपल्यापर्यंत आपल्याला जेवढं शक्य होईल तेवढं योगदान द्यायला पाहिजे असं मला वाटतं. शासनाचे वेगवेगळे नियम असतात, त्यांच्या ठिकाणी ते योग्य असतात. आपण वैयक्तिकरित्या काय करायला पाहिजे आपण ठरवायला पाहिजे.
मला असं वाटतं. तुम्ही पर्यावरण मंत्री आहात, तर त्यामुळे आमच्याकडे आता आपण जनरली लोकांना म्हटलं की तुम्ही पाणी वापरू नका, पाण्यातली बॉटलचं पाणी पिऊ नका, तर असं आता शक्य नाही. पण मग आम्ही काय म्हटलं की आपण काय करायला पाहिजे, तर आमच्याकडे आता जवळपास 1000 रिकाम्या बॉटल आहेत अशा. तर आम्ही काय करतो, रिकाम्या प्लास्टिक बॉटलच्या आम्ही कुंड्या तयार करायला सुरुवात केली. अगोदर आम्ही बाहेरून कुंडी विकत आणायचो आणि त्याच्यामध्ये तुळशीचं रोप लावून पाहुणे आले त्यांना भेट द्यायचो. पण आता आम्ही तसं करत नाही. मी म्हटलं की हे इथं रिसायकलिंग मुलांना आता शिकवायला पाहिजे की प्लास्टिक वापरू नका, आता शक्य नाही, हे करू नका असं म्हणायला चुकीचं आहे. आता हे करा, की असं नका करण्यापेक्षा असं करा, ज्याच्यातून आपल्याला सोल्युशन शोधणं आता गरजेचं आहे. प्रश्न तर 1000 जण आहेत ना, प्रश्न किती दिवस विचारायचे, त्यापेक्षा सोल्युशन शोधणं आता आपल्या पिढीचं किंवा आपल्या पुढच्या समाजाचं काम आहे. त्यामुळे सोल्युशनवर आपण भर देऊया. नक्कीच सर, त्या संदर्भात आम्ही थोडासा नाशिकमध्ये स्टार्टअप केलाय की जे पण काही असे विद्यार्थी असतात त्यांना सॉफ्ट स्किल असेल, आयटी असेल, असे प्रोफेशनल कोर्सेस त्यांना अवेलेबल करून द्यायचे, जेणेकरून वय वर्ष 18 नंतर ते स्वतःच्या पायावर उभे राहतील. नक्कीच, अभिनंदन, थँक्यू. येस. नमस्कार सर, माझं नाव सिद्धेश इंदोरे, मी रुईया कॉलेजमधून आहे. पण माझी दुसरी खरी ओळख म्हणजे माझी एक ठाण्यात संस्था आहे गारद फाउंडेशन म्हणून. तर आम्ही सुद्धा असंच विद्यार्थ्यांसाठी किंवा शैक्षणिक, सध्या आम्ही शैक्षणिक विभागातलो आहोत. सध्या आम्ही पण शिकतो, तर आम्ही शैक्षणिक विभागासाठी काम करत होतो. तर जेव्हा तुम्ही तुमचे जे प्रोग्राम तुम्ही सांगितले, तुम्ही जे कार्य केलं, तेव्हा सर्वप्रथम आम्हाला वाटलं की तुमच्यात आम्ही आमचं प्रतिबिंब बघतोय. पण नंतर तुमच्या कार्याची महती समजली आणि तेव्हा आम्हाला समजलं की नाही, आम्ही आमच्यात तुमचं कार्य बघतोय, तुमचं प्रतिबिंब बघतोय खूप मोठ्या प्रकारे. तसं तुमचं कार्य खूप महान आहे आणि तुमच्या एवढ्या मोठ्या मार्गदर्शनाची जर आम्हाला साथ लाभली किंवा आपण एकत्र कार्य तुमच्या हाताखाली जर आम्ही कार्य करू शकलो, तर सर गारद फाउंडेशन खूप भरून पावेल. आपण नक्कीच कार्य करण्यासाठी काहीतरी विचार करू शकतो. मला वैयक्तिकरित्या असं वाटतं की तुम्ही मला फार मोठं नका म्हणून, नाहीतर नाही मग मला ज्येष्ठ नागरिक म्हणून त्या कौन्सिलमध्ये माणूस वयाने नाही. खरं सांगू का, मला असं वाटतं की माणूस वयाने, आता तुम्ही म्हणलात ते आहेच, मी नम्रपणे त्याचा स्वीकार करतो. पण मला असं वाटतं की माणूस कोणताही जो असेल तो एकटा कधी मोठा बनत नाही, तो सर्वसमावेशक असायला पाहिजे तो विचार. हा मी फक्त आज इथं चेहरा म्हणून बसलोय, त्याच्या पाठीमागे माझ्या पत्नीचा सहभाग आहे, आई वडिलांचा सहभाग आहे, मुख्य म्हणजे आमच्या मुलांचा सहभाग आहे. आमचा दुसरीचा मुलगा 8 वर्षाचा मुलगा, त्याच्या आईला सोडून 8 महिने माझ्याकडे असतो. आर्मीतले लोक सुद्धा तेवढे राहत नाहीत. आणि आईचा फोन आला तर म्हणतो मला नाही यायचं. आम्ही दर महिन्यामध्ये वजन काउंट करतो. जेव्हा 6 किलो असतो तो, जेव्हा जातो तेव्हा तो कमीत कमी 8 किलोचा 9 किलोचा होऊन जातो, असं असतं. त्यामुळे आणि जे समाजातले लोक मदत करतात, आता डॉक्टर कुलकर्णी सारखे लोक असतात, आपल्यापेक्षाही कोणीतरी वेळ आपल्याला भेटतं. आधी तर 1 रुपया कोणी सोडत नाही, कोण 2 कोटी जागा दान करायला, आहे की नाही. तर जागा मिळाल्यानंतर बाकीच्या गोष्टी ही कोणीतरी येऊन तिथे करतं, कोणी वेळ देतं मुलांना घडवण्यासाठी, शिकवण्यासाठी. आणि ते सर्वसमावेशक असलं पाहिजे. मला असं वाटतं की हे फक्त माझं नाही, हे सगळ्यांचं आहे. हां, प्रतिनिधी म्हणून मी आज इथे आलोय, ते नम्रपणे मी स्वीकारायला पाहिजे. त्यामुळे माझा मोठेपणा सगळ्यांना सगळं घेऊन नये, एकट्याला राहून नाही. सर, मला शेवटचं एकच म्हणताय की तुम्ही जसं म्हणालात की आपल्यापेक्षा एक वेळा असतो, आम्हाला ह्या कार्यात आमच्यापेक्षा एक मोठा वेळा तुमच्यात दिसला. थँक्यू. हॅलो.